हाय फ्रेंड, ही चमचमीत पावभाजी खायची तुम्हाला. किती भारी झाली पावभाजी बघा. काल सगळ्यांचं मन होतं पावभाजी खायचं, तर म्हणून मी घरच्या घरीच पावभाजी बनवली. खायला तर खूप टेस्टी झाली होती, म्हणजे हॉटेलपेक्षाही भारी वाटत होती ती खायला. बघा मी तर बटाटे, गोबी, शिमला मिरची आणि काशीफळ, मटर हे घेतले. कांदे चॉप करून घेतले. चॉपरमध्ये ही पावभाजी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत, म्हणजे ती फक्त 15 मिनटामध्ये आपली पावभाजी तयार होते. कुकरमध्ये मी 2 पळी तेल घेतलं होतं, अमूल बटर टाकलं होतं थोडंसं आणि जिरे कढीपत्ता तळतळला. त्यामध्ये बारीक चॉप केलेला कांदे यामध्ये ॲड केले. 3 कांदे घेतले होते मी मोठे साईजचे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कम जास्त करू शकता. आता कांदा चांगला लाल होईस तर आपण होऊ देऊ. बघा कांदा आपला गोल्डन ब्राऊन झाला आहे. आता त्यामध्ये 3 मोठ्या साईजचे टोमॅटो चॉपरमध्ये चॉप करून घेतले. आता ते यामध्ये ॲड करूया. कांदा चांगला मऊसूद होऊ देऊ. कांदा टोमॅटो मऊसूद झाला, त्यामध्ये मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातलं आहे. आता हे मसाले आपण चांगले एकजीव होऊ देऊ. बघा टोमॅटो पूर्ण गळला आहे आपला. आता आपण यामध्ये आपले सुके मसाले घालूया. मी 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च आणि 1 चमचा तिखट लाल मिर्च घेतली. 2 चमचे धने पावडर, पाव चमचा हळद. हे मसाले चांगले परतून घेऊ आपण. बघा मसाला पूर्ण परतून झाला. तर यामध्ये 2 चमचे पाणी टाकून मसाला चांगला तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया. बघा मसाल्यातलं तेल पूर्ण एक बाजूला झालं. आता आपण यामध्ये आपल्या कट केलेल्या भाज्या घातल्या. मी भाज्यांना फ्राय वगैरे काही करायची गरज नाही किंवा वेगळं शिजवायची काही गरज नाही. ही झटपट पावभाजीना डायरेक्ट कुकरमध्ये होते. फ्रोझन मटरसुद्धा घातले मी यामध्ये, होते माझ्याकडे तर मी त्यामध्ये ॲड केले. तुम्ही पण नक्की घाला. आता 1 चमचा यामध्ये दीपक मसाला घालूया आणि 2 चमचे एव्हरेस्टचा पावभाजी मसाला, आपल्या स्वादानुसार मीठ घालूया. याला चांगलं एकसारखं फिरवून घेऊ. 2 मिनटं आपल्या भाज्यांना मसाल्यामध्ये परतून घेऊ. त्या परतून झाल्या का त्यामध्ये आपण 1 ते 1.5 ग्लास पाणी घालूया आणि वरतून हिरवा कोथिंबीर घालू. आता भाजीला चांगली उकळी काढून घेऊ. बघा भाजीला मस्त उकळी आली. आता कुकरचं झाकण बंद करू आणि 3 ते 4 शिट्ट्या याच्या काढून घेऊ, म्हणजे 3 ते 4 शिट्ट्यांनी ना भाजी चांगली गळून जाते. बघा शिट्ट्या आपल्या कुकरच्या काढून घेतल्या, याची वाफ काढून घेतली. बघा भाज्या पूर्ण शिजल्या आहे आपल्या. आता असं मॅशरने आपण ह्या भाज्यांना पूर्ण मॅश करून घेऊ. तुम्ही ग्लासने किंवा तांब्याने सुद्धा करू शकता किंवा याच्यापेक्षा मोठं मॅशर असेल त्याच्याने सुद्धा करू शकता. बघा भाज्या पूर्ण मॅश झाल्या. आता ही भाजी थोडी घट्ट होती, तर यामध्ये थोडं पाणी मी आणखी टाकलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ भाजी करू शकता. बघा किती भारी झाली ही भाजी. आता वरतून यावरती हिरवा कोथिंबीर घालूया आणि 2 मिनटं होऊ देऊ. बघा किती भारी झाली चमचमीत आपली पावभाजी. वरतून बटर घालूया. पाव शेकून घेतले मी बटर लावून, सोबत कांदा लिंबू खायला म्हणजे इतकी भारी वाटत होती ना, असं वाटत होतं आपण हॉटेलमध्येच पावभाजी खातोय. तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी करून बघा. थँक्यू.